धूम्रपान आपके लिए हानिकारक है। नात्यांना हळूवार फुंकर देऊन हो तू राजी, हसता हसता विसरून दुःख नको करू काळजी, ही गोष्ट तुझी न माझी, ही गोष्ट तुझी न माझी. आजचा दिवस कुठला माहिती आहे का? व्हॅलेंटाईन डे. हो. व्हॅलेंटाईन डेला काय करतात? काय करतात? हक करतात ना. अरे फक्त हा हक्कच करतात काय? माझं की एवढी तुला 2 गिफ्ट दिले, ती काही कमी आहेत का? तर बी मला गिफ्ट पाहिजे. अगं ऑपरेशन केलंय ना तुम्ही. ते नाही रे. मग आज कुठला दिवस आहे? हा व्हॅलेंटाईन डे. मग आता व्हॅलेंटाईन डेला काय करतात? काय करतात? हक करतात ना. मी तुला तेच सांगते, तुला हक पाहिजे, मला गिफ्ट पाहिजे. नाही, आधी हक करून दे, मग तुला गिफ्ट आणून दे. नक्की? हा प्रॉमिस? प्रॉमिस. बघ मला. राम 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 राम. हॅलो. हा दादा, इथं काय करताय? तिकडे काय करतोय? माझेच आहे सगळं. तुमचं ते हा. मी थोडी म्हटलं माझं. आणि मग इकडे काय करतो? मग असं काय विचारतो? बर, मग आणि काय म्हणतोय? तुमची झाडे तर खूप पिकली. मग शिकणारच ना. हा? झाडे निसर्ग भरपूर पिकली. करायचे त्याला आता जरा जरा रंगरंगोटी करायची त्याला. कधी करणार आहे हा? रंगोटी? अरे दाढी काय बघतो? हे बघ. हा? मस्त हे आहे. बघ. मस्त आहे, मस्त आहे. तुम्ही एकदम बिल्डरच वाटतं. बिल्डरच आहे. तुमची हे सीताफळ तर पिकले. अरे मग सीताफळ पिकणार ना. सीझन गेला सीताफळाचा. अरे आता तुझा सीझन आहे, लग्न करून टाक. व्हॅलेंटाईन डे आलाय, त्यात बघ कोण पटती का? हा, जरा तब्येत बनव. काय आहे? हा, माझी दाढी मिच पिकली आहे, पण आहे का नाही अनिक? हा, व्हॅलेंटाईन डे चा काहीतरी फायदा घे. आणि जरा बिंडूकवानी बोलू नको. तुझ्या डोक्यातलं येड गेलं नाही का अनिक? कोणाला कसं बोलायचं, काय बोलायचं? तुझी अशा स्वभाव ना मार खाणार आहे तू कोणाच तरी. असा मार खाशील ना तर बोलताना विचार करून बोलायचं. हा, चल. हाय हाय. चिंच भारी आहे. हा, चिंचच आहे. मराठी. तुम्ही नवीन आहे का इथं? अरे नाही, हे आपलंच वावर आहे. ही सगळी शेती, झाडं, ही जमीन सगळी आमची आहे. काय मदत बिदत लागली ना तर मला विचारा. हा, चिंच बी संपली ना राव. संपली का चिंच? आहे ना आपल्याकडं. ठीक आहे,
थँक्यू बिंक्यू म्हणायची काय पद्धत आहे का नाही? बरं थँक्यू. असं काय ते. ठीक आहे, काय अडचण लागली ना तुम्ही आहे इथंच आहे मी. हा ठीक आहे ठीक आहे. आलंय शाना. आंबट आहे पण गोड बी आहे. माणूस बी तसं गोड आहे. मग चल ना. कुठं आणला मला तू? अरे हे माहित नाही आपलं शेत आहे का माझ्या विनाकारण चिडली मला माहित नाही. हा चला चला, तुम्हाला काय बोलायचंय ते सगळं माहिती आहे मला. अरे तुला मी खुश करणार आहे आज लय. बसाजी मॅडम. राग आम्ही गेलेलं दिसत नाही. कुठला राग? हे कुठं आणलं तुम्ही मला? अरे हे कुठं आणलं? ही आपली शेती आहे. आपली शेती हो. कधीतरी एक गुंठाभर घेऊ मागे आहे का? कोणता आपला वावर आहे? आपलं जे राहतं ना घर ते सुद्धा आहे ना भाड्याचं आहे, भाड्याचं. हे बरं जाऊ दे आता. ते बापाचं आणि भाड्याचं आणि ते नको काढू. मी तुला कशाला आणले आणि तू कसला विषय काढती? काय कसला विषय काढते? तुम्हाला माहिती नाही? काय माहिती नाही? एवढं आयुष्य काढलं तुमच्या सोबत, तुम्हाला माहित नाही मी कशासाठी आहे? तर सांग ना. हा? सांग ना. काय सांगू? एवढं का रागवली तू? सांगायचं आहे तुम्हाला? ऐकायचंय तुम्हाला? मला समजणार कसं? किती वर्ष झाले आपल्या लग्नाला? हा? झाले 40-45 वर्ष झाली. 40-45 वर्ष झाले. हो. हा, हे माहिती आहे. तुम्ही बाहेर काय करता, घरी कसं राहता, याचं कधी कल्पना आहे? पाहिजे. आपली एक बायको आहे याची तर जाणीव आहे तुम्हाला? अरे आहे ना. मग तुला काय कमी केलंय आतापर्यंत सांग हो, बरं. काही कमी केलं नाही. सगळं काय संसार मग झालं. काय पाहिजे फक्त तुला? नवऱ्याचं प्रेम तर भेटतच नाही. नवऱ्याचं मग पोरं झाली कशी? नवऱ्याचं प्रेम भेटत नाही तर? हो का? हा मग. पोरं झाले म्हणजे नवऱ्याचं प्रेम भेटलं हा मग. असं तुम्हाला वाटतं? जेव्हा ह्या गावातल्या प्रत्येक स्त्रीला, कुठल्याही स्त्रीला विचारून घ्या की 2 मुलं झाले की जरा नवऱ्याचं प्रेम भेटलं. अरे मग काय समजा माझं काय चुकत असेल किंवा काय, मग तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? काय समजायचं? हा एवढं फुगून बसली ना. एवढे काय रागवते? हा? एवढं पण खूप आती होते तुझा. राहू द्या. तुझ्यासाठी एक सरप्राईज आणतो. नको हे करू. सरप्राईज? हा का? नाही आणू शकत मी. एवढे 45 वर्ष झाले अजूनपर्यंत मी सरप्राईज पाहिलं नाही. पाहिलं नाही? हा? अरे एवढे आता? सोन्यासारखी 2 मुलं दिली की तुला, आणि काय सरप्राईज पाहिजे तुला? हा मुलं तुम्ही दिला? मग कोणी दिला? कोणी दिली मग? आता काय बघू. तुम्ही सरप्राईज तर घेऊन या. काम लावलंय की टायमिंगला यायची नाही. ठीक आहे. काय मला काय नाही म्हणलं, झालं का ते ज्वारीचं काम वगैरे काय झालं का नाही? झाले. वरच्या तुकड्यात गेलो पाणी थोडं ना. दिलं का पाणी? आता काय लाईटच गेली काय तर. ऐका ना मालक. हा. वरच्या तुकड्यात मालकीन कसं काय आलं? मालकीन आता ती मालकीन काय सगळं तुम्हाला सांगू का आता? माहिती ती, हा. पण त्यांच्या नवऱ्यासोबत आलेत. आहे ना, खरंच की काहीतरी युती झाली वाटतं त्यांची. असं नका म्हणू. तुमची वांदे होते. हो माझी नाही. बरं आता काय मग काय नियोजन? मालक हा. मला एक वाटतंय बरं का, हा. की ते दोघंच असेल. तुम्ही न वेळ काढता न थांबता मला वाटतं तुम्ही जावा आणि जाऊन एकदा बघा मालकीन ते दोघं का आले. खुश तर होते बाबा. हा, हा. बाकी मी काय बोलणार तुमचं. बरोबर हा. बघतो मी. मी जातो वर. तुम्ही काम करा. हा. हो सोडा की, किती लाडी करता? बायकोला नाही करायचं, कुणाला करायचं? बरं जावा काहीतरी बाजारातून काहीतरी गोड घेऊ द्या. काय घेऊन येऊ? काय पण तुमच्या मनामध्ये. आपलं स्वीट होम आणतं. स्वीट होम. हा बरं चला जा. अरे जा.
व्हॅलेंटाईन डे ना, फुलं आणलंय तुझ्यासाठी. हो हा, बर जा मग. बस इथं बस, जरा बोलायचंय. हा. राहू दे जा. अगं ये ना, आज व्हॅलेंटाईन डे. ए बघ तू बघितलास ना. मालक माझ्यामुळं काय डिस्टर्ब तर झालं नाही. नाही नाही, बरोबर टायमिंगवर आला तुम्ही. या, जरा बोलायचं होतं. काय बोलायचं होतं बोला. बोलू का? हा. आता तुम्ही काय बोलणार. व्हॅलेंटाईन डे होता. हो आता तुमची पण व्हॅलेंटाईन डे. मालक हा. ही काय तर गप्पला दिसतोय बघा. काय नाही घातला, माझी मैत्रिणी. अहो मालक हा. तुम्हाला बी तर बायको आहे. तुम्हाला लक्षात नसलं ग दचकतंय. अहो मालक ऐकून घ्या. हा. त्यांना बी नवरा आहे, तुम्हाला बी बायको आहे. ही काय आपल्याला पटलं नाही बाबा. हेच त्याला सांगणार होते मी. बाकी तुम्ही डोकं बडवून घ्या, नाहीतर मिळून बसा. माहीत नाही. अहो ताई तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे. तुम्हाला एवढं बी कळत नाही का हो, तुमचा नवरा आता एवढं प्रेम करत होता. मी लपून लपून डोळ्यानं बघितलं. हा अहो यांना तर सोन्यासारखी बायको आहे. कशाला असले धंदे करायला पाहिजे. करा तुम्ही. आपण तुम्हाला ऑलरेडी दिले की देवाने, तुमच्या आई वडिलांनी करून. लाज वाटते हो, देवा शपथ सांगतो की मला बघू वाटणार. म्हणून आहे ना, एकनिष्ठ जेवढं तुम्ही आता नवऱ्यासोबत बोलला ना, मी इथं पाठीमागतच ऐकत होतो. तुम्ही जे नवरा बायकोने जे बोललं ना, साहेब मालक प्लीज अशा नवरा बायकोमध्ये तुमच्यासारखं कोणीच मध्ये पडावं नाही असं मला वाटतं. कारण ह्यांचं जे घर बरबाद व्हायचं आणि तुटायचं कारण आहे ना, ते तुम्ही किंवा ह्यांचा नवरा आहे किंवा ते आहेत किंवा माझ्यासारखा व्यक्ती. तेव्हा व्हॅलेंटाईन डे साजरा करा. बायको म्हणून तेच आणि नवरा म्हणून तेच. का करा तुम्ही ते हग डे, किस डे, प्रपोज डे, चॉकलेट डे सगळं बायकोला द्या. नवऱ्याने बायकोला आणि बायकोला नवऱ्याला द्या. अगदी खरं दादा तुम्ही. परमात्मा प्राप्त होईल. असं बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ना, माझे डोळे उघडले आता. हां हाय. हॅपी व्हॅलेंटाईन डे. कसलं व्हॅलेंटाईन. आय लव्ह यू. येडच दिसतो का. कुठून कुठून होतात काय माहिती. रेने नाही म्हणले नाही, दगडच टाकते. आला का परत. तुला कळत नाही का नाही म्हणलेलं. नाही म्हणते का येडा बिडा आहे का तू. पागल आहेस का तू. तू काय डोकं मंद आहेस का तू. दादा दादा हा मारतोय मला. तिकडे सिटी मध्ये करायचं, खेडेगावात नाही करायचं. कळालं का तुला. हा? आवडती काय तिकडे सिटी मध्ये करायचं, नाही करायचं. आवडती म्हणून का तेव्हा घरी आला का तू इथं घरी बोलायचं. काय बोलला तू तिला. व्हॅलेंटाईन डे तिकडे सिटीत, इथे खेड्यामध्ये नाही. काय हा काय म्हणतील परत. तिकडे का तुला मग सांगितलं होतं ना मी. इकडे बघ. दिसशील काय. कळालं का. नीट 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 झाला. दिसशील जरा काय. नीट. हा कळालं का. तिकडे सिटी मध्ये इथे खेडेगावात जमत नाही इथं. इकडे बघ. दिसेल काय. खेडे जमत नाही. नाही, नाही. कळालं का. दिसलं काय. सांगितलं प्रयत्न का तुला. सांगितलं प्रयत्न का. अरे उपकार
केले आमच्यावर, आमच्या बहिणीला तू त्रास देऊन. ह्याच्या पुढं दिसता कामा नाही. परत नाही होणार. ह्याच्या पुढं आम्ही जागृत झालो. ह्याच्या पुढं होणार तुम्हाला चान्स नाही. आणि हा महाराष्ट्र आहे काय, महाराष्ट्रात हे व्हॅलेंटाईन डे वगैरे चालत नाही. नाही चालेल. तिकडं कळालं का? काय म्हणतात बघ दादा, काय कळालं म्हणतात का? ही बाहेर इथं खेडेगावात चालत नाही, तिकडे सिटी मध्ये चालतंय. हे कळालं का? हे महाराष्ट्र हा. चालत नाही. तुमचा चॉली डे कुठला डे असेल ती इथे चालत नाही. त्रास द्यायचा नाही. नाही तर राग महाराष्ट्र मारू नको. हलवून टाकीन. नाहीतर उलटं टांगून तिचं नीट करण्यात कळलं येईल. का? परत तो उलटा सांगितलं लटकून नाही तुला म्हणतात. उलटा परत दिसला तर माफी माग तिची परत. माफी माग. परत माफी माफी मागा. माग. माग, माफी माफी. माफी माग. चल निघायचा. गप्प. निघ. दिसू नको इकडं. परत दिसला तर बघ. हट! धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. काय त्रास झाला? थांब ना, तुम्हाला सांगा. काय त्रास झाला तर आम्हाला परत कळवा तुम्ही. बरं का? तुमच्यामुळं एकदम चांगलं वाटलं मला. कुणी काही करू आम्हाला कळवा तुम्ही, आम्ही आहे इथे. मला आवाज द्यायचा, मी इथं नसतो. काही टेन्शन नाही घ्यायचं. काय आपले कार्यकर्ते आहेत सगळे. कुणाला मी नसलो तरी यांना कुणाला आवाज द्यायचा फक्त काय त्रास वाटल्यावरती. तुमचं खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद म्हणजे कसे आता आमची कशी तुमची सेवा करायची काम समाजसेवक आहेत आम्ही. समाजसेवा बाकी नाही काय. तुम्ही आमच्या बहिणीसारखेच आहेत तुम्ही. अगं, काय झालं? ये ना. काय नाही रे, अरे ये ग. नकोय तू तुम्ही काय नको. अरे आज व्हॅलेंटाईन डे. हो व्हॅलेंटाईन डे. माझा नवरा खूप चेंजेस झालेले. आता मला असं वाटते ते खूप बदललं. मला असं वाटतं त्यांच्यासाठी मी रिअल राहावं. ह्या गोष्टी मला कुठं ना कुठं खचतात, चुकीचं वाटतं हा. मग मला असं वाटते तुझं पण लग्न झालंय, माझं पण लग्न झालंय. मला 2 बोनस मुलं भले तुझ्याकडनं झाले, ते शेवटी किती झालं माझा नवऱ्याचं नाव आहे. त्या गोष्टीला तू विचार कर. तुझा संसार सुखात तू कर, माझा संसार मी सुखात कर. हा अगं तू लाईफ टाईमसाठी माझ्यासोबत तू मित्र म्हणून कर. ठीक आहे. बरं आता मी चालले, मला फोन आला. अरे ऐक ना सुनीता, आपण कधीच भेटणार नाही. नाही सुनीता ऐक ना. सुनीता, सुनीता थांब ना.